नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन पार पडलंय. शिंदे, फडणवीस, अजित पवारांचा मेट्रोने प्रवास झालाय. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनावर शिंदे आणि अजित पवारांनी यावेळी टीका देखील केली आहे. तर विरोधकांमध्ये संवेदनशीलता नाही, प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरू असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. ही मेट्रो आवश्यक आहे, आवश्यक होती आणि म्हणून ते फेजेसमध्ये सुरू होते. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करीन की अतिशय महत्त्वाकांक्षी अशा मेट्रोचं आज शुभारंभ झालाय. पुणेकरांची ट्रॅफिक कमी करायला, ट्रॅफिक मुक्त पुणे करण्यासाठी मेट्रो वरदान ठरेल. विरोधकांकडून आंदोलनं सुद्धा केली गेली, कारण की पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला, त्यावरून तात्काळ मेट्रो उद्घाटन करावं अशा पद्धतीने सुद्धा मागणी. तात्काळ आम्ही लगेच 2च दिवसात केलं. प्रधानमंत्री संवेदनशील आहेत. पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी हे पुढे ढकललं. लगेच 2 दिवसामध्ये याची आवश्यकता, गरज किती आहे लक्षात घेऊन तात्काळ आज त्याचं लोकार्पण झालं. हे संवेदनशीलता विरोधकांमध्ये नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण, ही दुटप्पी भूमिका घेणारे विरोधक आहेत. त्यांच्यावर आम्हाला काय बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आरोप करावे, आम्ही काम करू. दादा आहेत. दादा, तुम्ही सुद्धा या सगळ्या मेट्रोचं त्यांचं झालंय. ज्याबद्दल तुम्ही पाठपुरावा केला होता या सगळ्या याच्यात, सकाळी पहाटे येऊन या सगळ्या मेट्रो मार्गाची पाहणी सुद्धा केली. काय सांगणार, हा प्रकल्प आता पूर्णत्वास आलेला आहे आणि तुम्ही स्वतः या मेट्रो मार्गाने प्रवास करताय. अजून बराचसा टप्पा गाठायचा राहिलाय. आज पहिल्यांदा आपण कात्रजपर्यंत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि पुणेकरांचं बरेच वर्षाचं स्वप्न होतं, ते हळूहळू साकारलं जात आहे. महायुतीच्या सरकारमुळं, मोदी साहेबांच्यामुळे याचं समाधान आम्हाला आहे. ज्या पद्धतीने विरोधकांकडून सुद्धा हा मुद्दा उचलण्यात आला की उद्घाटन करावं, खरं तर केंद्रीय मंत्री या ठिकाणी असतात की तुम्ही सगळी मंडळी असताना सुद्धा उद्घाटन होत नव्हतं. पंतप्रधानांचं का उद्घाटनाला काही अर्थ आहे का? उगीच काहीतरी शो करायचा म्हणून त्यांनी केलं. वास्तविक त्याच्यामध्ये आज स्वतः मोदी साहेबांनी वेळ दिलेला होता. त्या दिवशी पुणेकरांना त्रास होऊ नये, पाऊस होता, सगळ्यांनाच त्याची त्रास सहन करावा लागला असता. म्हणून आपल्यामुळं पुणेकरांना त्रास होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्याच्याकरता रेड अलर्ट त्या दिवशी होता. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं थोडं पुढं ढकललं आणि एकच दिवस मध्ये गेला आणि आज आपण करतोय. ज्या पद्धतीने मेट्रो सोबतच आज भिडेवाड्याचा राष्ट्रीय स्मारकाचा प्रकल्प सुद्धा शो केला. राष्ट्रीय स्मारकाचं सुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते, कारण हा प्रकल्प सुद्धा गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होता. त्याच्यात कोर्ट कचऱ्या खूप कराव्या लागल्या, सेशन कोर्टात जावं लागलं, सुप्रीम कोर्टात जावं लागलं. खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी घेतला. त्या पुढच्या पिढीला पण ती आठवण राहिली पाहिजे म्हणून आपण तिथं भिडेवाड्याचं एक स्मारक सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं उभं करतोय. त्याचाही प्लॅन चांगला झाला आहे. 10 कोटीची तरतूद केलेली आहे आणि तिथंही आतमध्ये जागा खूप कमी आहे, परंतु आहे त्या जागेचा पुरेपूर कसा वापर करता येईल अशा प्रकारे आर्किटेक्चरची स्पर्धा लावली आणि त्याच्यात ज्या आर्किटेक्चरचं काम चांगलं वाटलं त्याला आता ते काम दिलंय. सगळ्यात महत्त्वाचं आजचं जो स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकेचं सुद्धा भूमिपूजन आज मोदींच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. मात्र इतर ठिकाणी अर्थात हडपसरची सुद्धा मागणी होते, तिकडे वाघोलीची सुद्धा मेट्रो यावी असं स्थानिकांचं म्हणणं आहे. स्थानिक आमदारांची सुद्धा त्यांची मागणी. आपण ते सांगितलेलं आहे. आता चांदणी चौकापर्यंत आणि इकडं वाघोलीपर्यंत आपला जायचा प्रयत्न आहे. राज्य सरकार याबद्दल केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.